ही माणसं दोन परत या देशाच्या राजकीय क्षितिजावरती तुम्हाला आपल्याला दिसता कामा नयेत. ही या देशाला धोका आहेत. ही निवडणूक ही या देशामध्ये लोकशाही राहणार का या देशामध्ये हुकुमशाही येणार याच्यासाठीची निवडणूक आहे. तुम्हाला या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर यांना सर्वांना बाजूला करणं आत्ताच गरजेचं आहे. नमस्कार माझ्या भारतीय बंधू भगिनींनो, मी दिवाणजी आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे मी तुमच्यापुढे थोडा उशीर केला येण्यास आपली माफी असावी. प्रथम मी या दिल्लीत चाललेल्या उपोषणामुळे खूप हतबल झालो आहे. देश गुलामीच्या दिशेने चालल्यामुळे की काय, पण हतबल झालो आहे. पुढच्या पिढीची चिंता वाटू लागली आहे. मात्र क्रांती ही होत आहे इतके मात्र नक्की, आणि ती होणारच. आज मी जो व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहे तो फक्त एका आंदोलनाचा नाही, तर भारतातील लोकशाही, संविधान, नागरिकांचे अधिकार आणि सत्ताधाऱ्यांसमोर प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचा आहे. मात्र सुरुवातीलाच आपणास हे सांगू इच्छितो की आज सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी काही घातपात होतो का याकडे देशाचे लक्ष लागले आहे. कारण जर तसे काही घडविले तर मात्र त्याची किंमत भारतीय जनता पार्टीला मोठी मोजावी लागेल. जनता कोणत्या टोकाला जाईल हे सध्या तरी सांगता येणे कठीण आहे. असो, दिल्लीतील जंतर मंतर देशातील असंख्य ऐतिहासिक आंदोलनाचा साक्षीदार असलेले हे मैदान आज पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण उपोषण करत होते. त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. शिक्षण व्यवस्थेची झालेली वाताहत सरळ व्हावी यासाठी ही सरळ मागणी. अनेक परीक्षांचे पेपर फुटीचे जे प्रकार आहे ते समोर आले आणि यासाठी ते आंदोलनाला बसले. मागणी सरळ आणि सोपी होती. नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते, परंतु मोदी सरकारने ते होऊ दिले नाही. दडपशाहीचा प्रयत्न केला आणि आंदोलन चिघळत गेले. 18 जुलैच्या पहाटे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण आंदोलनाला वेगळे वळण दिले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची जी घटना केली, प्रशासनाने ही कारवाई त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने केल्याचे कारण दिले. तर आंदोलनकर्त्यांनी हा आरोप अन्यायकारक असल्याचा आरोप केलाय. कारण ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना उचलण्यात आले ते दृश्य संपूर्ण देशाने पाहिले. मीडियाने जरी दाखवले नसले, गोदी मीडियाने, मात्र सोशल मीडियाने नक्की दाखवले नाही. ती कॅमेऱ्यात काहीच चालली. 18 जुलैच्या पहाटे लोकशाहीची हत्या होत होती. कफन बांधावे एका बॉडीचे, त्याप्रमाणे या ठिकाणी हे कृत्य पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदी आणि अमित शहाच्या या दडपशाहीची चित्र देशाने पाहिले. याच घटनेनंतर सोशल मीडियावर एकामागून एक व्हिडिओ, पोस्ट आणि संदेश व्हायरल होऊ लागले. त्यामध्ये अभिजित दिपके यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचे आव्हान केल्याचे, तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिकाने देशाला आव्हान केले, जनतेला आव्हान केले. हे उपोषण कंटिन्यू करू असे समोर येऊन छाती ठोकपणे सांगितले आणि त्यांनी मागणी केली की हे आंदोलन सुरू राहील आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी उल्लेख केला. मात्र आता सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर, सरांना उचलल्यानंतर आता राजीनामा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घ्यायचा आणि त्यासाठी आंदोलन चालू ठेवायचे.
आणि या घटनेनंतर 19 तारीख केली आणि 19 तारखेच्या संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी स्पीकर लावून आवाहन केले की आज संध्याकाळी 7 पर्यंत जंतर मंतर खाली कराव. ही क्रांतीची रात्र आहे. रात्र वैऱ्याची म्हणतात तो प्रकार भारतीय नागरिकांच्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही रात्र वैऱ्याची आहे. सरकारने काय करावे? 20 तारखेच्या रात्री मोठा पोलीस बंदोबस्त, सर्व रस्ते पॅन, कोणी येणार नाही जाणार नाही याची तरतूद केली. आणि हे कोणत्या कलमखाली? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू कर. आणि हे कलम पूर्वीच्या दंड प्रक्रिया संहितेतील 144 प्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी वापरले जाऊ शकते. 1 वाजल्यानंतर या ठिकाणची लाईट बंद करण्यात आली. काही 2:30 वाजल्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितले की आता लाईट बंद केली. बॅरिकेड वाढवण्यात आले. येणारा जाणाराचे रस्ते बंद केले. मजबूत पोलीस बंदोबस्त. या ठिकाणी अनेक विविध सामाजिक नेते, राजकीय नेते, फिल्म स्टार, राज्याचे मुख्यमंत्री जसे विजय थलपती आले, जुने अभिनेते, कलावंत अनेकांनी भाग घेतला. भीमसेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रातून अनेकांनी पाठिंबा दिला. चंद्रशेखर आझाद, भीमसैनिक यांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन जो शब्द दिला तो पाळला. त्या ठिकाणी बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी तिथे जाऊन पाठिंबा दर्शवला. मोठी क्रांती आहे. गोऱ्यांविरुद्ध केलेल्या आंदोलनानंतर या देशाला गुलामीची कीड लागलेली आहे. सोसायचं 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 आणि पुन्हा गुलामीच्या कड्यांमध्ये पडलं का पुन्हा क्रांती करायची ही देशाची परंपरा आहे. हे उपोषण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. हे मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. बुद्ध के भारत से आए हो. बुद्धाच्या भारतातून आलात. बुद्धाला शांती पाहिजे, युद्ध नको आहे. बुद्ध आला. नामी मीडिया त्यांनी पूर्णपणे प्रकाशन दाखवण्यास बंदी केली आहे. कारण त्यांना अगोदरच खरेदी केलेला आहे. जे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले जुने नेते, विरोधकांची बाजू जर योग्य असेल तर योग्य मानणारे विरोधक आहे अशी अनेक नावे आहेत. जे सध्या हयात आहे, लालकृष्ण अडवाणी यांना त्यांनी जनतेसमोर आणावे आणि सांगावे की मी करतो ते खरं आहे का, योग्य आहे. पहिल्या फळीतील नेते गेले कुठे? 2 जुने सोडले, गडकरी आणि संरक्षण मंत्री. तर आहे कुठे 2? या व्हिडिओचा मुख्य उद्देश की हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जर हे आंदोलन दडपले तर भारतीयांसाठी ही मोठी धोक्याची घंटा असेल. गुलामीच्या दिशेने पाऊल पडलेलाच आहे. म्हणजे मला राज ठाकरे यांचे एक भाषण आठवते. मला वाटतं 2019च्या निवडणुकीतील हे वाक्य आहे. त्यांना जाणवलं ही माणसं 2 परत या देशाच्या राजकीय क्षितिजावरती आपल्याला दिसता कामा नयेत. ही या देशाला धोका आहेत. ही निवडणूक ही या देशामध्ये लोकशाही राहणार का या देशामध्ये हुकुमशाही येणार याच्यासाठीची निवडणूक आहे. तुम्हाला या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर यांना सर्वांना बाजूला करणं आत्ताच गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी या प्रचारसभा घेतोय, प्रचारसभा करतोय. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की ह्या सगळ्या गोष्टी विसरू नका. मतदानाच्या दिवशी तुम्ही विसरू नका की हे संकट या देशावरचं दूर हो, एवढीच फक्त मी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. मग त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांना दाबण्याचा, आपल्याकडे घेण्याचा, तोडण्याचा साम दम दंड भेद
आमिषे देऊन अशा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकवत आपल्याकडे घेतले. SRP तैनात केली आहे, पोलीस तैनात केले आहे आणि ज्या ज्या पोलिसांनी SRP आणि ज्या कोणी संरक्षण खात्यातील पोलिसांपासून तर आर्मी पर्यंत ज्यांना पटलं नाही त्यांनी धडाधड राजीनामे दिले. त्यांनी तर दिले, परंतु जज लोकांनी राजीनामे दिले, अनेकांनी दिले. कारण या मोदी सरकारने सुरुवातीला आल्यापासून पहिल्यांदा आपल्या पक्षातील पहिल्या नामी नेत्यांना संपवले, नंतर 100 वकिलांना बदली केले, जजांना बदली केले. जे जस्टिस उच्च न्यायालयाचे आहेत ते आपल्या बाजूचे घेतले, गव्हर्नर बदलले, नोटावर सही करणारे. मंदिरांची स्थापना जास्तीत जास्त केली, लाखो शाळा बंद केल्या सरकारी, घंटा वाजवण्यासाठी मंदिर निर्माण केले. ज्या राम मंदिराची निर्मिती केली, स्वतःच्या एकट्याच्या उपस्थितीमध्ये पूजा केली, परंतु त्या राम मंदिराच्या चोरीची जबाबदारी घ्यायला तयार नाही, शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार नाही, राष्ट्रपतींना त्या दर्जाने बघत नाही. त्यामुळे देश संकटात आहे. ही 20 तारीख ही देशात इतिहास लिहिणारी तारीख असेल. सावध व्हा, क्रांती आहे. ब्रिटिशांनंतर चले जावची ही क्रांती आहे की बीजेपी गो बॅक. तरुणांचा प्रश्न आहे, तुमच्या आमच्या मुलांचा प्रश्न आहे, शिक्षकांच्या मुलांचा प्रश्न आहे, गोरगरिबांच्या मुलांचा प्रश्न आहे आणि या मंत्र्यांच्याही मुलांचा प्रश्न आहे. परंतु यांची मुले विदेशात शिकत आहे, सुरक्षित आहे. कोरोना सारखे वेगवेगळे व्हायरस सोडले जातील, तुम्हा आम्हाला जेरीस पकडलं जाईल, आर्थिक मंदीचे संकट येईल, गटागटामध्ये दूर केले जाईल आणि विरोध करू शकतो. हे आंदोलन चिरडणे म्हणजे 138 कोटी लोकसंख्येपैकी महाग नाही. आणि लोकसभेमध्ये सांसद आहे किती, राज्यसभेमध्ये सांसद आहे किती, हे तुमचे आमचे बाप बनणार का? अरे लोकसेवक कसा असावा? महाराष्ट्र राज्यातील IAS अधिकारी आयुक्त तुकाराम मुंडे यांचा सारखा असावा. लोक खावक कसा असावा? ते तर आपण अनेक अँटी करप्शनने पकडलेले लोक खावक बघितलेच. वरबडताय, ओबडताय. कोणता असा व्यक्ती दाखवा ज्यांनी हे काळं धन कमवलं किंवा माया कमवली, जो मृत्यू बरोबर घेऊन गेलाय. असा एक पण नाही का पूत नाही, एक कोण किस खेत की मुली. व्हिडिओ मोठा झाला, बघा, वेळ जाईल. मांडण्यात पण मागे पुढे झाला असेल, पण विचार जंतर मंतरवरून आहे, विचार क्रांतीचे आहे. भगतसिंग, राजगुरू, चाफेकर बंधू, अरे यांनी आपलं वय बघितलं नाही, यांना फक्त दिसत होते चले जाओ आंदोलन, कारण गुलामीच तिसरी पसरली होती. इतका मोठा आपला इतिहास असताना आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नमन करतो की कशी क्रांती केली असेल त्या 4 शाहींच्या विरोधामध्ये मध्ये राहून महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यामध्ये एकटा माझा शोभा लागला, योद्ध्यासारखा लागला, एकदम पोलादी पुरुष. त्यांच्या पोटी आला आमचा धर्मवीर. गद्दारांनी त्यांचा घात केला, तोच घात आज आपल्यात खाऊन पिऊन उभे राहिलेले गद्दारांनी केला. त्यामुळे हा जातीपुरता प्रश्न राहिला नाही, धर्मापुरता प्रश्न राहिला नाही, इथे स्वातंत्र्याचा प्रश्न राहिला. ही या देशाला धोका आहे. ही निवडणूक ही या देशामध्ये लोकशाही राहणार का या देशामध्ये हुकुमशाही येणार, याच्यासाठीची निवडणूक आहे. तुम्हाला या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल
यांना सर्वांना बाजूला करणं आत्ताच गरजेचं आहे. हा खटाटोप कोणासाठी? ह्या अदानी आणि अंबानी या लोकांनी देशाला विकत घेतलंय. हे पूर्ण गुलाम बनवण्याचा डाव आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, कारण तुम्ही जिथे शिकत आहे ते शिक्षण नाही राहिलं, तो धंदा राहिला आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.